नमस्कार, शंखनाद आवाज सत्याचा या चॅनलमध्ये मी मयुरेश गोखले परत एकदा आपले स्वागत करतो. सफर विदर्भाची या एपिसोडमध्ये आज आम्ही आलो आहे कुवारा भिवसेन इथे. हे एक सुंदर असं पर्यटन स्थळ आहे आणि सध्या मी जिथे उभा आहे ही 5 किलोमीटर अंतरावर म्हणजे कुवारा भिवसेनपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेली जागा आहे. पिकनिकला खरी सुरुवात इथूनच होऊन जाते. आपण चारगाव या गावात आल्यानंतर आपण बघू शकता डाव्या बाजूला एक रस्ता जातो जिथे असा नैसर्गिकरित्या बनलेला तलाव आहे आणि खूप सुंदर असं इथे दृश्य आहे. खरं तर आम्ही डायरेक्ट जाणार होतो पण इथे बऱ्याचशा गाड्या थांबलेल्या दिसल्या म्हणून आम्ही आलो आणि आमची इथे फोटोग्राफी पण सुरू झालेली आहे आणि खूपच सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये. इथून 5 किलोमीटर अंतरावर कुवारा भिवसेन आहे जिथे आपल्याला एक मंदिरसुद्धा आहे. तिथे ट्रेकिंग करण्यासाठी एक डोंगर आहे. त्याशिवाय बोटिंगची पण व्यवस्था आणि निसर्ग सौंदर्य आणि भरपूर स्थळं जिथे आपण फोटोग्राफी करू शकतो, जेवणाचा आनंद घेऊ शकतो. तर आज आपण असा आपला कुवारा भिवसेन आपल्या विदर्भातला एक प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ सफर विदर्भाची मध्ये बघणार आहे. तर आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. मी आता कुवारा भिवसेन इथे आलेलो आहे आणि इथे आल्यानंतर मंदिर एक कुवारा भिवसेनचं मंदिर आहे जिथे एक बोर्ड लागला आहे. त्या बोर्डवर इथे सगळी माहिती दिलेली आहे की नेमकं हे कुवारा भिवसेन स्थळ याला हे नाव कसं पडलं. खरं तर हे गोंड लोकांचं श्रद्धेचं ठिकाण, निसर्गाच्या कुशीत सौंदर्याने नटलेलं असं हे ठिकाण. पेच जंगल भाग आपल्याला इथे लागतो. बरं, आम्हाला येताना बफर झोनसुद्धा लागलं त्याच्यामुळे जंगल एरियातून येण्याचा मजा एक वेगळाच आणि निसर्ग सौंदर्याने नटलेलं. आणि माझ्या पाठीमागे इथे एक सुंदर असा तलाव आहे. या तलावामध्ये बोटिंगची पण व्यवस्था आहे. 50 रुपये तिकीट आहे या बोटिंगचं. पण हा तलाव खोल आहे. इथे मगरीसुद्धा असतात आणि मोठे मोठे खडक, या टोकदार खडक या तलावाच्या आतमध्ये आहेत. त्याच्यामुळे इथे जर तुम्ही फिरायला येत असाल तर या तलावात पोहायला किंवा इथे आतमध्ये जाण्याची हिंमत करू नका, आपल्या अंगाशी येऊ शकते. पण अदरवाईज हे खूप चांगलं असं क्षेत्र आहे. इथे जवळच एक टेकडीसुद्धा दिसतंय जिथे ट्रेकिंगचा रस्ता आहे आणि मंदिर पण एक सुंदर असं आहे इथे. तर आता आम्ही इथे बोटिंगचा आनंद घेणार आहे. तर आता आम्ही बोटिंग सुरू केलेली आहे. कुवारा भिवसेन, हिंदीमध्ये याला कुमार भीमालेपन सुद्धा म्हणतात, भीमालपेन. आमच्यासोबत हे चप्पू चालवणारे दादा, तुमचं नाव काय? अमित भलावी आहे. अमित भलावीनी थोडंसं करेक्शन सांगितलं आहे, भीमालपेन. भीमालपेन असं नाव आहे इथे. आणि आम्ही आता इथले बोटिंगला सुरुवात केलेली आहे. खूप चार्जेस इथे नाही, 50 रुपये पर हेड असे चार्जेस इथे घेतल्या जातात आणि खूप छान एक वेगळी मजा आहे इथे. माझ्या आजूबाजूला असे खूप सुंदर असे वेगवेगळ्या आकाराचे गोटे तुम्ही बघू शकता आणि अनेक पर्यटक इथे येतात आणि फोटोग्राफीसाठी आणि याच्यासाठी तर हे स्थळ खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर मला इथे अमित दादांनी असं सांगितलं, एक तलावाच्या मध्यभागी इथे एक किल्ला आहे जुना, त्याचे काही अवशेष आता इथे आहेत. बाकीचा किल्ला उद्ध्वस्त झाला आहे. गोंड काळातला हा किल्ला आहे आणि त्याचे उद्ध्वस्त अवशेष आपण कॅमेरामध्ये थोडंसं झूम करून बघू शकतो. तर थोडासा हा पाठीमागे जर कॅमेरा तुम्ही फिरवला तर त्या साईडला जो तुम्हाला हा अर्धवट तुटलेला भाग दिसतोय त्याला थोडंसं झूम करा. ते जुन्या काळचे गोंड किल्ल्याचे अवशेष आहेत असं आम्हाला आता यांनी सांगितलेलं आहे. शंखनादच्या सफर विदर्भाची मध्ये आम्ही नेहमी अशी स्थळं एक्सप्लोअर करत असतो आपल्या विदर्भातल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी. पण इथे मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की जेव्हा एक पर्यटक म्हणून आपण इथे येतो तर थोड्याशा जबाबदाऱ्या सुद्धा आपण पाळल्या पाहिजे. जसं की इथे आल्यानंतर आपण वेफर्स खातो, प्लास्टिक कुठेतरी टाकून देतो किंवा कचरा करतो.
तर एक पर्यटक म्हणून आपली जबाबदारी काय आहे, तर हे सगळं माझ्या आनंदासाठी मी इथे येतो आहे, तर ही सगळी स्थळं, हा वारसा जपणं हे आपलं काम आहे. तर इथे आल्यानंतर कचरा फेकणं किंवा दारू सिगरेट पिणं आणि असले काही प्रकार करणं की ज्याच्यामुळे या स्थळाला इजा पोचेल असं वागू नये, असं मला आव्हान या आपल्या सफर विदर्भाच्या माध्यमातून आज करायचं आहे. कारण इथून येताना आम्ही बघितलं बफर क्षेत्र होतं, तिथे वाघ किंवा बरेच वन्य प्राणी, हिंसक प्राणी त्या परिसरातून जातात आणि आपल्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे या प्राण्यांना सुद्धा त्रास होतो. आणि आपला हा जो सांस्कृतिक वारसा आहे, हा वारसा शेवटी आपल्याला सगळ्यांना जतन करायचा आहे, जपायचा आहे. तर पर्यटक म्हणून जेव्हाही तुम्ही इथे याल तेव्हा अगदी आठवणीने आपण खाण्यापिण्याचं जे काही सामान आणतो ते फेकण्यासाठी एक वेगळी प्लॅस्टिकची पिशवी स्वतःकडे ठेवा, की आपला जो कचरा आहे तो त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकायचा. म्हणजे आपल्यासोबतच आपल्या नंतरच्या कितीतरी पिढ्यांना याचा आनंदही घेता येईल आणि हा सांस्कृतिक वारसा असाच पुढे चालू राहील. खरंच हे एक वैभव आहे आपल्या विदर्भाचं. हा कुवारा भिवसेन, याला खूप मोठा इतिहास आहे, पण तो इतिहास मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. आपण आता इथे जरा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ. खरंच निसर्गाच्या कुशीत सुंदरतेने नटलेलं असं हे कुवारा भिवसेन. तर आता आपण अजूनही आजूबाजूचे सीन थोडंसं बघूया. खूप सुंदर असा आनंद इथे निसर्गाचा घेऊ शकता. एक वेगळीच मजा, वेगळीच अनुभूती इथे मिळेल तुम्हाला. इथे येण्यासाठी लँडमार्क म्हणजे तुम्हाला जागोजागी कोलित मारा प्रवेशद्वार असं बोर्ड दिसेल तुम्हाला. तर तो कोलित मारा प्रवेशद्वाराचा जसा जसा बोर्ड दिसतोय तसं तसं पुढे जायचं. खैरी नावाचं एक गाव लागेल, मग चारगाव लागेल आणि चारगाव लागल्यानंतर कुवारा भिवसेनचे बोर्ड दिसणं सुरू होतं. तोपर्यंत तुम्हाला कुवारा भिवसेनचे बोर्ड दिसणार नाहीत, पण तुम्ही नागपूरवरून निघाले तर कोराडी मार्गे आपण खापरखेडाच्या मार्गातून आलो आणि तिथून मग आपण कोलित मारा प्रवेशद्वार असं गेट बघत हे बोर्ड बघत आपण चारगावपर्यंत यायचं. हा जो तलाव आहे हा पेच प्रकल्पाच्या अंतर्गत येतो आणि हा सगळा जो पट्टा आहे जंगलाचा, हा पेचचाच जंगलाचा एक भाग आहे. आणि आपला विदर्भ हा खरंच खूप सौंदर्याने नटलेला आहे. जंगल हे तर आपल्या इथला USP आहे, आपण असं म्हणू शकतो. देश विदेशातून पर्यटक आपल्या इथे जंगल सफारीसाठी येत असतात आणि हा सुद्धा भाग जंगलांनी वेढलेला असाच आहे. आता मला अमित दादांनी इथे अशी माहिती दिली की इथे आधी हे तलाव नव्हता, तर इथे एक नदी होती आणि आता जसं आपण या तलावातून जातो इथे गावं होती. आणि हा जो किल्ला बांधण्यात आलेला आहे हा तेव्हाच बांधण्यात आलेला आहे गोंड काळामध्ये. आणि नंतर मग धरणाचं पाणी अडवल्यामुळे इथे हा सगळा तलाव निर्माण झाला आणि त्याच्यामुळे आता आपल्याला इथे सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय. पण आधी इथे नदी होती आणि गावं होती असं आता आम्हाला अमित दादांनी सांगितलं. अमित दादा मडावी आज आमच्यासोबत आहेत इथे. आमच्या शंखनाथच्या या अशा एपिसोड्समधून अशी खूप चांगली लोकं आम्हाला जुळतात आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आमचे एपिसोड पाहत असाल, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनल नंबर 279 GTPL केबल नेटवर्क इथे सुद्धा तुम्ही दर शनिवारी आमचा सफर विदर्भाचा एपिसोड बघू शकता. तर आता आपण ट्रेकिंगच्या रस्त्यावर आलेलो आहे. तुम्ही इथे बघू शकता एक उंच डोंगर तुम्हाला दिसतोय आणि तिथे एक छोटंसं मंदिर आहे. तर हा ट्रेकिंगचा जो रस्ता आहे हा तिथपर्यंत जातो आणि थोडासा तो रस्ता गोट्यांचा आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही परिवारासोबत येताय, तुमच्यासोबत लहान मुलं किंवा वृद्ध माणसं आहेत, तर इथे थोडीशी एक पायवाट बरी आहे, पण त्याच्यानंतर समोर गोट्यांचा रस्ता आहे. आणि इथे तुम्ही माझ्या पाठीमागे हा तलाव पण बघू शकता. पण मला इथे एक गोष्ट खरंच प्रकर्षाने, मगाशी सुद्धा बोटीमध्ये बसलेला असताना तो विषय मी मांडलेला होता, तो आता इथे लाईव्ह मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही इथे बघा, हे परत प्लास्टिकचे पॉलिथिन्स आणि कचरा आणि ग्लासेस प्लास्टिकचे. तर ही खरंच एक खूप वाईट अशी, म्हणजे इथे आल्यानंतर, इथे नाही आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी हे सगळं बघितल्यानंतर खरंच मनाला खूप वाईट वाटतं, खंत वाटते की आपण इतके बेजबाबदार का बरं आहे. म्हणजे आता मी इथे येताना बघत होतो, लोक ठिकठिकाणी स्वयंपाक करत होते, पार्ट्या करत होते, जेवणं सुरू होती. खरंच चांगली गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे. एक ट्रिप म्हटली, पिकनिक म्हटली की या सगळ्या गोष्टी आल्याच, पण याच्यासोबत एक जबाबदारी सुद्धा आपण सगळ्यांनी ठेवायला हवी
की हा असा कचरा आपल्या हातून इथे होता कामा नये. तर शंखनादच्या आणि सफर विदर्भाची या एपिसोडच्या माध्यमातून माझी सगळ्या पर्यटकांना विनंती आहे, तुम्ही जेव्हाही कुठे फिरायला जात असाल तर तुम्ही स्वतः, तुमच्यासोबत आलेला तुमचा परिवार आणि तिथल्या आजूबाजूचे लोक हे जर कोणीही असं करताना तुम्हाला दिसतात आहेत, कुठे कचरा फेकताना दिसतात आहे, त्यांना नक्की टोका किंवा आपल्या हातून जर अशी चूक झाली तर ती उचला. कारण हे पर्यावरणालाही नुकसान करणार आहे, आपला हा सांस्कृतिक वारसा याच्यामुळे खराब होतो आहे आणि आपल्या नंतरच्या पिढ्या याच्यासाठी आपल्याला दोष देतील की हा सगळा जो परिसर आहे हा खराब करण्याचं सगळं जे काही जबाबदारी आहे ती आपल्यामुळे झालेलं आहे सगळं. तर त्याच्यामुळे माझं आव्हान आहे की इथे येताना किंवा कुठल्याही पर्यटन स्थळावर येताना ही काळजी तुम्ही नक्की घ्या. तर की मी आता तुम्हाला सांगितलं की हा ट्रेकिंगचा रस्ता आहे आणि मगाशी तुम्ही वरती एक मंदिर बघितलं कॅमेरामध्ये. तर इथे आमचे काही मित्र भेटलेले आहेत जे आत्ता वरून आलेले आहेत. तर आपण त्यांना विचारूया की त्यांचा काय अनुभव आहे, त्यांना किती मजा आली आणि काय काय वरती त्यांना दिसलं. तर कोण बोलेल? हां, तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे रवी पाटील. आम्ही आहे नागपूरचे, नागपूरवरून आलेले आहे इकडे. इथून जेव्हा आम्ही ओरतं गेलो आम्हाला खरंच असं वाटलं की आम्ही ओरतं जाऊ शकणार नाही, पण रस्ता एवढा जबरदस्त होता, एवढा आनंदमय होता. आमचे जो मित्र होते आम्ही हसी गंमत मजाक करता करता आम्ही ओरतोपर्यंत गेलो आणि खूप रस्ता जे नेचर होता, जे तिची हवा होती ते खूप जबरदस्त होती. आणि जेव्हा आम्ही ओरतं गेलो तिथून बघितल्यानंतर खालचा व्ह्यू खूप चांगला जबरदस्त दिसला आम्हाला. त्यामुळे माझं असं मत आहे की तुम्ही पण जा ओरतं जा, बघा, एकदा व्ह्यू पहा, त्यानंतर खालतं या. तुम्ही पहिल्यांदा आले आज? हा, पहिल्यांदा झालं, फर्स्ट टाइम आहे आमच्या. कसं वाटतं इथे येऊन? खूप छान वाटतंय. बरं, एक थोडासा पर्यावरणवादी प्रश्न विचारायचा आहे मला की मी गोष्ट इथे सगळी पाहतोय, तुम्ही इथे काही प्लास्टिक वगैरे फेकलं कोणी? आम्ही एक पॅकेटमध्ये जमा करून ठेवला, जिथं जे बनवलं होतं आमच्या कारमध्ये जमा करून ते आमच्या कारमध्ये आहे. मला हेच अपेक्षित होतं आणि यांचं बोलणं पाहिल्यावर मला माहिती होतं की हे असंच उत्तर देतील. आपल्याकडला तरुण वर्ग नक्की सुधारतोय, त्याच्यामुळे सगळ्यांनी हा प्रयत्न करा. मी जवळपास आता तिसऱ्यांदा हा विषय मांडतोय कारण मला प्रत्येक पर्यटन स्थळावर इथे प्लास्टिक आणि कचरा दिसतोच आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी, आपल्यासोबत हा सगळा तरुण वर्ग आहे, त्यांनी बघा किती चांगलं सांगितलं आहे की त्यांनी त्यांचा सगळा कचरा कारमध्ये ठेवलेला आहे. आपण सगळ्यांनी जर ही जबाबदारी पाळली तर कदाचित आपण आपले पर्यटन स्थळ, आपला सांस्कृतिक वारसा पुढे जपू शकतो. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप खूप एन्जॉय केलं, तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय. आम्ही सुद्धा नागपूरचं चॅनल आहे हे, परत भेटूया आपण. चला, थँक्यू व्हेरी मच. चलो, साठी वर जाताना इथे बऱ्याचदा तुम्ही थांबून, काही गोष्टी इथे अशा आहेत की तुम्हाला फोटोग्राफी करावीशीच वाटेल. तसंच बघा, माझ्या पाठीमागे हे वेगवेगळ्या आकाराचे गोटे तुम्हाला दिसतात आहेत. हा केवढा भव्य ह्यूज असा गोटा इथे आहे आणि इथे पाठीमागे बरेच जण फोटोग्राफी पण करतात आहे तलावाच्या बाजूला. तर हे असे वेगवेगळ्या आकाराचे गोटे आपलं नक्कीच इथे लक्ष वेधतात आणि फोटोग्राफीचा मोह इथे आवरत नाही. माझ्यासोबत इथे बरेच जण मी पाहतोय जे आलेले आहेत, ते इथे फोटोज काढतात आहे. आम्हाला अजून बरंच समोर जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही आता इथून निघतो आणि पुढे बघतो तुम्हाला ह्या ट्रेकिंगचं अजूनही काय काय तुम्हाला आम्हाला दाखवता येतं. मी जी साधी पायवाट होती ती पण थोडीशी होतीच दगडांची, पण तरी ती चांगली होती. तिथून इथपर्यंत पोहोचलोय आणि याच्या पुढे सगळा दगडांचा असा रस्ता आहे. इथून बघू शकता तो वरचा जो झेंडा तुम्हाला दिसतोय तिथपर्यंत हा रस्ता ट्रेकिंगचा जातो आणि पर्यटक येतातच आहेत अजूनही. रविवार असल्यामुळे इथे बऱ्यापैकी पर्यटकांची गर्दी आहे आणि इथून सगळे आता वरती चढून त्या तिथपर्यंत जातील आणि तिथून खूप सुंदर असं दृश्य आपल्याला या तलावाचं बघायला मिळतं. खाली एक कुवारा भिवसेनचं मंदिर सुद्धा आहे. त्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊ आणि कुवारा भिवसेनचा इतिहास सुद्धा जाणून घेऊया.
आपण ट्रॅकिंग करून खाली आलो आणि इथे एक कुंवारा भिवसेन हे मंदिर इथे आहे आणि आपण या मंदिराच्या एंट्रीवरच इथे जो बोर्ड लागला आहे, मगाशी येताना पण आपण हा बोर्ड बघितला. इथे आल्यानंतर ही पूर्ण माहिती कुंवारा भिवसेनबद्दल पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. जसं की मगाशी मी तुम्हाला बोटिंग करताना सांगितलं की तिथे एक महाल, एक किल्ला होता, त्या किल्ल्याचं नाव आहे राणी महल. त्याची पण माहिती इथे सगळी दिलेली आहे. भिवसेन म्हणजेच मा कोतमा राणी आणि त्याचे वडील होते भुरा भगत. कोतमा राणी आणि भुरा भगतचा मुलगा म्हणजे हा भिवसेन. या भिवसेनला त्यांनी इथे भीमालपेन असं यांचं नाव सांगितलेलं आहे, भीमालपेन. आणि हे भीमालपेन जे होते यांनी एक इथे खूप समाजोपयोगी कामं केलेली आहे. आदिवासी आणि गोंड समाजाचं श्रद्धास्थान असं हे भिवसेन म्हणजेच भीमालपेन राजा होते आणि त्या राजांच्याच नावाने हा सगळा परिसर जो आहे तो ओळखला जातो. त्यांचंच इथे मंदिर आहे कुंवारा भिवसेन नावाने. आणि आणखीन मला इथे एक गोष्ट वाचता वाचता दिसली की आपण बमलेश्वरी देवी आणि कोराडी देवी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर यांच्याच इथे एक गोष्टीमध्ये आम्हाला एक कळलं की डोंगरगडची बमलेश्वरी आणि कोराडी देवी म्हणजे तिलकाई देवी यांची पण गोष्ट या कुंवारा भिवसेनशी जोडल्या गेलेली आहे. तुम्ही इथे या आणि इथे या सगळ्या माहिती इथे लिहिलेली आहे. ही खरंच खूप इंटरेस्टिंग माहिती आहे. हा आपल्या विदर्भाचा अनेक वर्षाचा, हजारो वर्षाचा इतिहास आहे. नक्कीच एकदा भेट द्यावी असं हे पर्यटन स्थळ आहे कुंवारा भिवसेन, नागपूरपासून 60 किलोमीटर अंतरावर. तर आता आपण इथल्या मंदिराचे, कुंवारा भिवसेन देवाचे दर्शन घेऊया आणि मग आजचा जो आपला एपिसोड आहे तो आपण थांबवूया. कुंवारा भिवसेन या मंदिराचे संरक्षक शंकरराव मरस कोल्हे आता आमच्यासोबत आहेत. या मंदिराचे सर्व शंकरराव मरस कोल्हेच आहेत. त्यांनी या मंदिराची देखभाल, मेंटेनन्स इथपासून इथल्या येणाऱ्या पर्यटकांबद्दलही त्यांनी बरीच त्यांना माहिती देणं. त्यांनी एक पुस्तकसुद्धा काढलं आहे ज्याची माहिती ते आपल्याला थोड्या वेळात देतील. यूट्यूब आणि गुगलवर याचे बरेच संदर्भ तुम्हाला पाहायला मिळतील. भीमाना इतिहास अशा नावाचं हे पुस्तक आहे. इथे आल्यानंतर नक्कीच तुम्ही शंकरराव मरस कोल्हे तुम्हाला इथे भेटतील आणि तुम्हाला बऱ्याच माहितीसुद्धा ते सांगतील. पण आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सर नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा, तुम्ही कधीपासून इथे सेवा देताय आणि या मंदिरामध्ये सध्या तुमच्याकडे काय काय कार्य आहे? मी 91 पासून या मंदिरामध्ये सेवा देत आहो. सर्वात अगोदर या ठिकाणी 94 मध्ये आपण इलेक्ट्रिक लाईन आणली. फॉरेस्टवाल्यांची परवानगी नसताना झगडे करू आपण त्यांच्याशी इथे इलेक्ट्रिक लाईन आणली. त्यावेळेस धर्मराव बाबा आत्राम राज्यमंत्री होते, त्यांचा खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर 94 मध्येच मी दुबईला गेलो. 3 वर्ष दुबईला राहिलो. दुबईहून आल्यानंतर परत मी कंटिन्यू इथे काम करत आहो. आणि शिवाजीराव मोघे, अजून बाकी जे मंत्री आहेत, आमदार आहेत आदिवासींचे, या सर्वांकडनं आपण सहकार्य घेतलं आणि या ठिकाणी इतका मोठा विकास केलेला आहे आपण. खरंच एक खूप मोठं आणि महत्त्वाचं कार्य असं शंकरराव मरस कोल्हे साहेबांच्या हातून घडतं आहे. आणि आज कितीतरी पर्यटक इथे भेट देतात. रोज शेकडो पर्यटक, सुट्टीच्या दिवसात तर हजारो पर्यटकसुद्धा इथे येत असतील. आणि या सगळ्यांचं इतकं व्यवस्थित सगळी इथे जी काही योजनाबद्ध सगळं तुम्हाला दिसतं आहे ते सगळं मरस कोल्हे साहेबांच्याचमुळे शक्य झालं आहे. त्यांनी मगाशी जसं मी सांगितलं की पुस्तक भीमाना इतिहास हे त्यांनीच लिहिलेलं आहे. सर थोडंसं या पुस्तकाबद्दल सांगा. या पुस्तकाच्या सुरुवातीला
मी जे सर्वे केलेला आहे, माहिती गोळा केलेली आहे, त्या माध्यमातून या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच मी लिहिलं आहे की यांचं कार्यकाल आहे ते रावण काळापासून 700 वर्ष अगोदरपासून यांचा कार्यकाल आहे असं मी याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे पुस्तकामध्ये. हे जवळपास 5 बहिणी 7 भाऊ झालेले आहेत आणि सर्वचे सर्व समाजाकरता समाजसेवेमध्ये त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. तर शंकरराव मरस कोल्हे एक खरंच खूप मोठं असं व्यक्तिमत्व, पण अगदी साधेपणाने ते इथे मंदिराची सेवा देतात आहेत. म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटलं की एवढ्या पुस्तक जे इतकं फेमस आहे त्या पुस्तकाचे हे स्वतः लेखक आहेत, पण कुठेही त्यांनी असं जाणव दिलं नाही आणि खरंच एक डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतात अशी ही पर्सनॅलिटी आहे. तुम्ही इथे या नक्कीच, शंकरराव इथे तुम्हाला भेटतील आणि त्यांना भेटून एक पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही इथून घेऊन जाल. सर खूप खूप धन्यवाद. आम्ही शंकरनाथ चॅनलच्या सगळ्या टीमकडून आपले आणि इथल्या सगळ्या तुमची जी टीम असेल त्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा देतो. काही विचारायचं असेल माहिती, पुरेपूर माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे. हे जेव्हा यांचा जन्म झाला आणि हे जन्म झाला त्यावेळेस परिस्थिती अशी होती, जंगलामध्ये जन्म झाला यांच्या, राजघराण्यातून आहे हे, म्हणजे सर्वसाधारण नाही, राजघराण्यातून आहे. आणि आपण यांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस परिस्थिती अशी होती, दुपारची वेळ, चैत्र पौर्णिमेच्या चैत्रामध्ये माहीत आहे आपल्याला किती ऊन राहते. अशा उन्हामध्ये चारोळीचं झाड जे आहे त्या झाडाखाली यांचा जन्म झालेला आहे. आणि त्या जन्म झाल्यानंतर जेव्हा काही जाणकार लोक होते त्यांनी म्हटलं की खरोखरच हे कुठली तरी दैवी शक्ती आहे, हे सर्वसाधारण नाही. आणि म्हणून त्यांना भविष्यामध्ये मग परत ते जेव्हा त्यावेळेस आमच्या याच्यामध्ये गोटूल एक गोंड समाजाचे दैवत आहे, विशेष म्हणजे गोंड समाजाचे दैवत आहे. आणि या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक येतात. अनेक लोक, तुम्हाला अजून एक माहिती म्हणून सांगतो, आता पुरेपूर माहिती तुम्ही हे करणार नाही कवर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओळखी आहेत. यांची देण आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या पुस्तकामध्ये मी मेन्शन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे खूप मोठा इतिहास आहे यांचा. आपण जर माझी पूर्ण इंटरव्ह्यू घेऊ शकत असाल तर मी तुम्हाला पूर्ण इंटरव्ह्यू देऊ शकतो या माध्यमातून. नक्कीच सर, तुम्ही नागपूरला आमच्या चॅनलमध्ये या. आम्ही या विषयावर नक्कीच तुमचा एक एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू आपण अर्धा तासाचा सरांचा घेऊया, कारण हा विषय खरंच खूप मोठा आहे आणि सरांकडे भरपूर, जसं त्यांनी पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामुळे त्यांचा खूप अभ्यास आहे. आपण सर याचा एक एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू तुमचा नक्कीच घेऊ या विषयावरचा. आणि आज एक वेगळ्या वातावरणात आल्यासारखा इथे अनुभव, एक अद्भुत सगळं इथे बघायला मिळतं आहे. कुवारा भिवसेन विदर्भात, महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या लोकांनी इथे नक्की भेट द्यावी. शेकडो विजिटर्स, शेकडो पर्यटक इथे येत असतात. आमच्या शंखनाथच्या या सफर विदर्भाची माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर हा एक कुवारा भिवसेन हा स्पॉट आणण्याचा प्रयत्न करतो आहे. निसर्गरम्य परिसराने नटलेला, पर्यावरणाचा इथे अतिशय समतोल साधला गेलेला आहे, पेच जंगलांनी वेढलेला असा सुंदर परिसर कुवारा भिवसेन. नक्की भेट द्या. आम्ही पुन्हाच असेच एखादे स्थळ घेऊन तुमच्यासमोर येऊ. तुम्ही बघत राहा सफर विदर्भाची.